फोटो काढतोस करायला घेतली तिने आमच्या सोबत. कारवाई कर. आली का चांगला? आले आले. तर गाईज आज होता मंगळवारचा कोणगावमध्ये सुकी मच्छीचं मार्केट आणि आम्ही सुद्धा गेलो तिथे शॉपिंग करायला. छान असं ऑन द वे होतो. पोचल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी तर उसाचा ज्यूस पिला, कारण की ते एवढं ऊन तापलं होतं ना काही सिरियसली गला वगैरे एकदम सुकला होता. सो आधी थंड थंड उसाचा ज्यूस पिला. असं छान ज्यूस पिल्यानंतर या दोघी तर मच्छीचं मार्केट बघून बावरल्याच. एक इकडे जात एक तिकडे जात छान अशी शॉपिंग करत होते. एक साईडला कोयत्याचा स्टॉल होता, तर एक साईडला मच्छी म्हणजे खूपच मच्छी होती. इथे मोठ्या मोठ्या मच्छीसुद्धा होत्या ड्राय केलेल्या, पापलेट, सुरमई, पाखाट सगळं काय होतं. आणि एका मावशीकडून छान अशी आम्ही शॉपिंग केली, कारण की त्यांचा रेट पण छान होता, छान होता, ठीक होता. त्यानंतर खरंच गाई सिरियसली म्हणजे मानलं मी या लोकांना का एवढ्या उन्हात सुद्धा हे स्ट्रगल करायचे थांबत नाही. खूप ऊन होता इथे. अर्धा तासच मला इथे हे झालं कधी मी घरी जाते. आणि हे लोक एवढा अख्खा दिवस या उन्हामध्ये बसतात. खरंच सेल्यूट आहे. पण इकडे ना मावशीने काही मच्छीचा रेट काही कमी केला नाही, पण त्यांची मच्छी पण तशी होती, चांगली होती, फ्रेश होती. त्यानंतर छान अशी त्यांच्याकडून मच्छी आम्ही सर्व काही घेतलं. मच्छी घेतली, जवला, सुकट, बोंबील, खूप छान होतं. आणि त्यानंतर मम्मीने ते गोणच आणली होती भाई. म्हणजे बघून मी हैराण झाली. म्हणजे मम्मीला बोलली, मम्मी तुम्ही गोण कधी आणली? ते गोणीमध्ये सर्व काही मच्छी भरली तुम्ही. आणि छान असं पेमेंट केलं त्यांचं. आणि एक ठिकाणी गेलो आम्ही परत ते खोबरा वगैरे काय होतं ते बघायला, खडे मसाले बघायला. तिकडे काय खडे मसाले एवढे काय क्वालिटी बेस्ट नव्हती, सो आम्ही नाही घेतले ते. फक्त मी तर चिंचच घेतली, कारण की चिंच आवडते जेवणा टाकायला. सो चिंच घेतल्यानंतर आंबे, आवळा वगैरे पण घेतला. आणि कोण कोण हा मार्केटला व्हिजिट केलेला आहे त्याही नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि फॉलो. चालू फायनली घरी आता.